तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत कोल्हापूरमध्ये राजारामपुरी कॅसल हॉटेलच्या रोडवरती आता आपण आहोत. आणि इथं मित्रांनो श्रीमंत कॅफे नावाचा एक कॅफे आहे. खूपच छान पदार्थ इथं मिळतात. इथला स्पेशली मसाले पुलाव, इथला स्पेशली मसाला पुलाव आणि मसाला पाव खूप फेमस आहे. तसं इथं कुठल्या कुठल्या रेसिपी होतात ते आता आपण बघणार आहोत. ही आता तवा पुलावची रेसिपी आहे. यामध्ये सगळ्यात पहिला आपण बटर घेतले, ओके आलं लसूण पेस्ट पहिला टाकतात. ओके सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो बटर घेऊन आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा ओके फ्राय करून घेतो. टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा घातला. आपल्याकडे म्हणजे सगळे पदार्थ जे आहेत ते टोटली आपल्याकडे बटरचा वापर केला जातो, ऑइल आपण वापरत नाही. ओके 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 पावभाजी असेल, तवा पुलाव असेल, सगळं सगळ्या पदार्थांना बटर वापरलं जातं. तेल आपल्याकडे मिळणारच नाही. ओके दादा, नाव तुमचं सांगा एकदा. विशाल चौगुले. ओके, तर जरा प्रोसेस आम्हाला समजून सांगा काय काय करता ते. आता काय घेतोय आपण? ही मिरची पेस्ट. मिरची पेस्ट आहे. ओके, तर मसाला छानपैकी भाजून घेतला मित्रांनो. ही मिरची पेस्ट ऍड केली आता. त्यानंतर हा आपला गरम मसाला आहे. हा गरम मसाला आहे. दादा, कलर कुठलाच ऍड केलेला नाही आपण? कलर नाही. ओके, कलर कुठलाही ऍड होत नाही यामध्ये? कलर नाही, ओरिजिनल आपली काश्मीर पावडर असते. जो कलर येतो तो काश्मीर मिरचीमुळे येतो. ओके ओके, छानपैकी मसाले हे आता भाजून घेतलेत आणि एकजीव झालेत. आता मित्रांनो खूप छान असा काश्मीर मिरचीचा रंग आलाय, तुम्ही बघू शकता. आता वेगळा कलर ऍड करायची गरज नाही. हे दादा काय ऍड केलं तुम्ही आता? ही पावभाजी भाडे. बर, का बरं असं पावभाजी काय ऍड केली तुम्ही? ती थोडी टेस्ट साठी आणि जरा आपली पण होते ना. ओके, टेस्ट मेंटेन राहण्यासाठी थोडी पावभाजी. टेस्ट मेंटेन राहते. ओके ओके, पाव समोर बघू शकता मित्रांनो. आता हा पाव हा शेकून घेतला जातोय. तर जवळपास मित्रांनो आता भाजी तयार झाली ना भाजी? हो, भाजी तयार झाली. सुगंध खूप छान येतोय. कुठेही तेलाचा वापर केला नाही, तुम्ही बघितला असेल आता. तर बटरच वापरलाय. तयार आहे. तर स्मॅश केला जात नाही पावभाजी. आणि ही थोडी भाजी पावामध्ये घातलेली आहे. आपल्या समोर मित्रांनो आहे मसाला पाव, बॉम्बे मसाला पाव आपल्या समोर तयार आहे. आता थोडीशी आता कोथिंबीर त्यावरती ऍड केलेली, त्याच्यासोबत लिंबू दिला आणि एक टोमॅटोची स्लाइस. त्याचा दादा रेट काय मसाला पावचा? 90 रुपये. तर हा 90 रुपयाचा मसाला पाव मित्रांनो आपल्या समोर तयार आहे. प्रोसेस आता आपण बघितली. तर दादा नमस्कार. नमस्कार. आपल्या हॉटेलवरती काय काय मिळतं आणि रेट जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा सगळ्या. आपल्याकडे पावभाजी, तवा पुलाव, मिसळ, त्याचबरोबर डोश्यामधले आपल्याकडे व्हरायटी मिळत्या. बर, आपल्याकडे सगळ्यात जास्त फेमस म्हणजे आपली मुंबई स्टाईल पावभाजी आणि मुंबई स्टाईल तवा पुलाव मिळते. ओके जी लोक आपल्याकडे भरपूर लांबून खाण्यासाठी येतात. ओके, सगळ्यात जास्त गर्दी कुठल्या पदार्थासाठी होते? सगळ्यात जास्त आपल्याकडे तवा पुलाव आणि पावभाजी, ओके, जी आपली प्रॉपर मुंबई स्टाईल आहे. ओके, आम्हाला दोन्ही पण रेसिपी जरा करून दाखवा. हो, 100%. दादा आता आपण काय करून दाखवणार आहोत? आता आपण तवा पुलावची गिरवी मारवते. तवा पुलावची ग्रेव्ही करतोय. ओके, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बटर घेतलं बटर आहे. आणि ते मेल्ट झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया. ओके, तर आता हे किती प्लेट करतोय आपण? ते एक 10-15 प्लेट आपण भाजी मारवली आता. 10-15 प्लेट साठी. 10-15 प्लेट साठी आता ही भाजी आपण करतोय. तर बटर घेतलेला एक क्यूब. आता हे भाज्या दादा इथं शेजारी दिसतात, काय काय घेतलं सांगा. हे आलं लसूण पेस्ट आहे. आलं लसूण पेस्ट आहे. हे मीठ आहे. ग्रीन पीस आहे. जिरा आहे. ओके, हे जिरा आहे. हा, जिरा आहे. ओके, हे आपला गरम मसाला आहे. गरम मसाला आणि आपली मिरची पेस्ट आहे. ओके ओके, हे काश्मीरी मिरची पेस्ट आहे. हो, काश्मीरी मिरची पेस्ट. ओके, आणि हे काय? हे आपलं कांदा, टोमॅटो, शिमला आणि बटाटा आपण हे करून घेतलेला आहे. ओके, कांदा, टोमॅटो, शिमला आणि बटाटा मिक्स करून घेतला. ओके ओके, तर सगळी प्रिपरेशन आता दाखवली मित्रांनो. तर ह्या भाज्या वगैरे कट करून घेतलेत आणि समोर जो काही क्यूब घेतला होता तो आता मेल्ट झालेला आहे. आपण पेस्ट टाकतो पहिला. ही आलं लसूण पेस्ट आता ऍड केली जाते. मित्रांनो आपल्या समोर आता ही आलं लसूण पेस्ट जी आहे ती आता बटर मध्ये फ्राय करून घेतली जाते. मित्रांनो बोलताना सकाळी दादाने सांगितले की सगळ्यात जास्त मसाला पाव आणि तवा पुलावला इथं मागणी आहे. हे आपलं जिरा आहे. ओके, आता जिरे टाकलेले आहेत.
आलं लसूणच्या पेस्टचा मित्रांनो खूपच जबरदस्त सुगंध येतोय, छान दरवळतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा बटरमध्ये ही आलं लसूण पेस्ट आणि जिरे हे फ्राय करून घेतले जातात. कोल्हापुरातला फेमस तवा पुलाव आता आपण बघतोय राजारामपुरी तिसरी गल्लीमध्ये श्रीमंत कॅफेला तुम्हाला या पुलावसाठी यायला लागेल. तर जिरे छान असे तडतडले जातात. पुढची प्रोसेस काय झाला आता ते आपण भाजी टाकतो याच्यामध्ये, आपण ओके. कटिंग केलेली आहे. आता भाजीचे ऍड करून घेतलेले. ते फ्राय झाल्यानंतर आपण प्रॉपर फ्राय झाल्यानंतर आपण यात मसाला ऍड करतो. ओके ओके. तर मित्रांनो ज्या भाज्या दाखवल्या होत्या त्या आता बटरमध्ये छानपैकी फ्राय करून घेतल्या जातील सुरुवातीला. तर साधारण किती वेळ लागतो त्या फ्राय व्हायला? एक अर्धा तास प्रोसेस लागते पूर्ण व्हायला. बर. तर खूप मोठी प्रोसेस आहे मित्रांनो. जवळजवळ अर्धा तास आता त्या भाज्या व्यवस्थित मेल्ट व्हायला लागतील. व्यवस्थित फ्राय झाल्या, मेल्ट झाल्या की नंतर पुढची प्रोसेस आपण बघणार आहोत. ह्यात आता ग्रीन पीस वाटाणे टाकले जातात. तर मित्रांनो आता 10-15 मिनिटं झालीत आणि हे सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या छानपैकी आता मऊ झालेल्या आहेत आता. तर आता पुढे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं जाते. हे चवीप्रमाणे मीठ टाकलं जाते. आपलं गरम मसाले मसाला सगळे बाजूला काढून घेतलेले आहेत आणि आता गरम मसाला ऍड केला जातोय. आता त्या साह्यानेच अंदाजानेच हा मसाला ऍड केला त्यांनी दादानी. आणि ही शिमला मिरची जी पेस्ट आहे ती आता ऍड केलेली आहे. कोणत्याही प्रकारचा कलर यामध्ये ऍड होत नाही मित्रांनो. जो काही मूळचा कलर आहे तो भाजीला, पावभाजीला किंवा इतर मसाल्यांना हा शिमला मिरचीचा असतो. क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. तर मसाल्यांचा खूप छान असा सुगंध येतो आता. तर सगळे मसाले बघू शकता मित्रांनो, खूप छान पद्धतीने इथं शिजलेले आहेत आता. बघा जसं म्हणालो होतं की 10 ते 15 मिनिटं या मसाल्यांना शिजायसाठी लागला होता आणि खूप छान पद्धतीनं मऊ असे मसाले आणि भाज्या ज्या आहेत त्या इथं शिजलेल्या आहेत. दादा जवळपास झाले ना भाजी आता? हो, आपली ग्रेव्ही झालेली आहे. मित्रांनो समोर बघू शकता आता ही जी ग्रेव्ही आहे तवा पुलावची ग्रेव्ही आता आपल्या समोर तयार आहे. आता पुढची प्रोसेस आता आपण बघूया. दादा आता पुढे काय करायचंय? पुढे आपण पुलाव मारणार आहे. ओके, पुलाव करायचा आता. पुलाव करायचा. ही भाजी आता काय बाजूला काढून घेतली जाते का? भाजी बाजूला काढून घ्यायची. ओके ओके चालेल. मित्रांनो छान असा सुगंध येतोय भाजीचा आणि आता वेगळ्या भांड्यामध्ये आता भाजी थोडी काढून घेतली. आपला राईस आहे. ओके, हा राईस आहे काय? नॉर्मल आहे? हा नॉर्मल राईस आपला. ओके, येलो कसं काय झाला? त्याच्यामध्ये हळद आपण बॉईल करताना हळद थोडी टाकतो याच्यामध्ये. कलर साठी हळद टाकली होती. हो, थोडी कलर. ते आपली पुलावची ग्रेव्ही आहे. ओके, हा समोर मित्रांनो भात आता उकळून घेतलेला हळद टाकून आणि हा जो मसाला आहे तो आता आपण ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये थोडं पाणी ऍड करून राईस आपण मिक्स करू. तर ह्या ग्रेव्ही मध्ये थोडंसं पाणी ऍड केलं आणि थोडीशी त्याला उकळी आल्यानंतर राईस ऍड केला जाईल. मित्रांनो समोर आता आपण ज्या काही रेसिपी बघितल्या त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या भाज्यांमध्ये म्हणा किंवा बटरमध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नव्हतं आणि चव जी येते ती मित्रांनो त्यामुळे येते की नेमके मसाले जेवढे हवेत त्या पद्धतीनं मसाले आणि भाज्या त्या ऍड कराव्या लागतात त्यात. आणि समोर बघू शकता हा राईस जो आहे तो उकडून घेतला होता आणि त्या मसाल्यामध्ये ऍड केलेला आहे. थोडीशी कोथिंबीर करून टाकली. राईस आणि आता हा राईस आणि सगळे मसाले थोडं बटर आपण ऍड करतो. ओके, थोडंसं बटर अजून ऍड केलेलं आहे. थोडंसं बटर ऍड केलं आम्ही आणि हे सगळे मसाले आणि राईस जो आहे तो पुन्हा एकजीव करून घेतला. मसाले पाव आणि याची जी ग्रेव्ही केली ती एकसारखी झाल्यात वेगळी असते? मसाला पावची जी आपण हे असते थोडा कटिंग त्याचं बारीक असते आणि थोडं मोठं असते कटिंग केलेलं. ओके ओके. ग्रेव्ही आपला मसाला वगैरे सेम असतो. बाकी मसाले सेम आहेत. आता प्रोसेस झाली का तवा पुलावची? हो, प्रोसेस झालेली आहे. पुलाव आता प्लेट मध्ये लावला जातोय एका वाटीमध्ये
हा पुलाव घेऊन आता प्लेटमध्ये लावला जाईल. एकच तर पुलाव देण्याची पद्धत देखील युनिक आहे मित्रांनो. समोर बघू शकता हा गरमागरम वाफळलेला पुलाव आपल्या समोर आता तयार आहे. तर पुलावचा रेट कसा आहे? 90 रुपये. 90 रुपये. तर पुलावचा रेट मित्रांनो 90 रुपये आणि खूप छान पद्धतीने इथं पुलाव तयार झालेला आहे. बटर मधला आहे आणि त्यासोबत एक कोशिंबिरीची वाटी, पापड, लिंबू आणि टोमॅटोचा एक स्लाइस दिला जातो. तर हा तवा पुलाव आता रेडी आहे. तर मित्रांनो समोर आता हा तवा पुलाव बघतोय आणि आता आपण टेस्ट करून बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा मस्तपैकी चरचरीत लिंबू पिळून घेऊया. मित्रांनो तवा पुलावची रेसिपी आपण बघितलीच आणि हा आता गरमागरम तवा पुलाव जो आहे तो आपण आता टेस्ट करून बघूयात. वा मित्रांनो दादांशी चर्चा करताना त्यांनी सांगितलं की तवा पुलावसाठी जास्त गरजे होते. ते का होते ते तुम्हाला खाल्ल्याशिवाय समजणार नाही. सगळे पदार्थ जे आहेत ते बटरमध्ये केले जातात, ओरिजिनल बटरमध्ये आणि कुठल्याही प्रकारचा तेलाचा वापर किंवा कलरचा वापर केला जात नाही. जबरदस्त आहे तवा पुलाव. तर नक्की टेस्ट करा आणि त्याच्यासोबत ही कोशिंबीर दिली जाते. अशी ही कोशिंबीर दिली जाते. जबरदस्त आहे कोशिंबीर पण आणि त्यासोबत एक पापड देखील दिला जातो. मित्रांनो या तवा पुलावचा रेट आहे 90 रुपये. अवश्य तवा पुलाव टेस्ट करायला या. इथं दुसरा जबरदस्त पदार्थ म्हणजे ही इथं अशी सुंदर पावभाजी मिळते. सगळ्यात पहिल्यांदा हे बटर जे आहे ते मेल्ट झाले आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि त्याच्यासोबत हा थोडासा कांदा आपण ऍड करून घेऊया आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो लिंबू आहे तो थोडासा लिंबू इथं पिळून घेऊया आणि हा पावभाजीचा पाव जो आहे त्यावरती आता आपण मिक्स केलेली भाजी टाकणार आहे आणि छानपैकी असा घास करून आपण आता पावभाजी टेस्ट करून बघूया. अतिशय जबरदस्त मित्रांनो. कोल्हापूरमध्ये मुंबई स्टाईल पावभाजी खायची असेल तर नक्की इथं व्हिजिट करा मित्रांनो. तर मित्रांनो समोर आपल्या मसाला पाव दादांनी करून दिलाय. आता आपण जरा टेस्ट करून बघूयात. हा लिंबू जरा पिळून घ्या. तर मित्रांनो श्रीमंत कॅफेला आता आपण व्हिजिट केली आहे. कोल्हापुरातल्या श्रीमंत कॅफेला व्हिजिट केली आणि इथं मित्रांनो मसाला पाव खूपच टेस्टी मिळतो असं ऐकलं होतं. तर तो मसाला पाव टेस्ट करायला आता आपण आलो होतो. मसाले पावची रेसिपी आत्ताच आपण बघितली. कशा पद्धतीने केलं जातं कुठलाही कलर न वापरता फक्त बटरमध्ये सगळे मोठे मसाले वापरून हे हा पाव मसाला पाव केलेला आहे आणि सगळे जे मसाले आहेत ते बटरमध्ये भाजलेले होते. तर आता आपण टेस्ट करून बघूया. तर पुलाव आणि पावभाजी मित्रांनो दुपारी 12 नंतरच मिळते आणि 12 ते रात्री 9:30 पर्यंत कधी आलात ते पावभाजी आणि पुलाव तुम्हाला नक्की इथं टेस्ट करता येईल. तर मित्रांनो पुन्हा एकदा टेस्ट करून बघूयात मसाले पाव. मला तर खूपच छान टेस्ट वाटली मसाले पावची. जेव्हा कधी मित्रांनो तुम्ही कोल्हापूरला याल तेव्हा इथला मसाले पाव टेस्ट करायला विसरू नका. 100 मध्ये देतोय मसाले पावला कारण खूपच सॉफ्ट पाव वापरलाय आणि मसाले जे आहेत ते कोल्हापूर पद्धतीनं सगळे वापरलेले आहेत झणझणीत. तर मित्रांनो आता अजून एका पदार्थाची टेस्ट आपण करणार आहोत तो म्हणजे हा मोठाच्या मोठा पेपर डोसा. पेपर डोसाची आपण गडी घालून घेऊया आणि ह्या ताटामध्ये सुद्धा मावत नाहीये. आणि या पेपर डोसा सोबत मित्रांनो इथं समोर बघू शकता तुम्ही बटाट्याची भाजी, सांबर आणि खोबऱ्याची चटणी दिली जाते. आता आपण डोसा जरा टेस्ट करून बघूया. कोल्हापूरमध्ये जसं मित्रांनो तांबडा आणि पांढरा रस्त्यासाठी फेमस आहे तसंच व्हेज रेसिपी देखील खूप छान पद्धतीनं इथे केल्या जातात. खूप मन लावून केल्या जातात आणि त्याची एक वेगळीच चव आहे.
मित्रांनो इथं कोल्हापुरामध्ये 3-4 वर्ष राहिलो होतो, त्यामुळे मी कॉन्फिडन्स सांगू शकतो की माझा शाकाहारी पदार्थ देखील कोल्हापूरमध्ये खूप छान पद्धतीने केले जातात. आपण आता भाजी घेतली आहे डोस्यावरती आणि त्या खोबऱ्याच्या चटणीसोबत आपण आता टेस्ट करतो. वा, भाजीची टेस्ट तर छान आहे, पण ही जी चटणी आहे मित्रांनो खोबऱ्याची ती सुद्धा ग्रेट आहे. खाल्ल्या खाल्ल्या थोडीशी अशी गोडसर चव लागते. ज्यांना अशा प्रकारची चटणी आवडते खोबऱ्याची त्यांच्यासाठी तर पर्वणी आहे. मित्रांनो हे सगळे पदार्थ खूपच जबरदस्त आहेत. श्रीमंत कॅफेला नक्की या, सगळे पदार्थ टेस्ट करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.